We can be seated. आपण बसू शकतो. Glory to God. Oh, this favor is wonderful. देवाचा अनुग्रह खूप महान आहे. Amen. The favor can work in such a way that you can even make your boss to work. आमेन. आणि देवाचा अनुग्रह असा आहे की तुमच्या बॉसला तुमच्यासाठी कार्य करायला लावतो. I heard this testimony. She put आताच her boss आपण- to work. आत्ताच आपण ती साक्ष ऐकली की कसा तिचा बॉस तिच्यासाठी काम करतो जेव्हा ती मंडळीमध्ये आहे, वचन ऐकत आहे तेव्हा. See, the favor can do unthinkable things. आणि देवाचा अनुग्रह आपण विचार केला नाही अशा गोष्टी करतो. Amen. आमेन. Hallelujah. Praise the Lord. So welcome all of you in the name of Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. And so happy to again see you. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा पाहून खूप आनंद झाला. And I believe आणि मी विश्वास करतो it is the same. तुम्हाला हे झालं असेल. Otherwise, वापस से. Oh, you are no. We are in the presence of God. आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. Amen. हालेलुया. Amen. I'll tell you something before we go to the word. आणि वचनामध्ये जाण्याच्या अगोदर मी काहीतरी तुम्हाला सांगणार आहे. Next week, पुढच्या or आठवड्यामध्ये rather from next week, पुढच्या आठवड्यापासून we move to Kukade Hall. आमेन. हालेलुया. आपण We are कुकडे हॉल moving मध्ये जाणार to the आहोत. Kukade Hall every Saturday. आपण प्रत्येक शनिवारी कुकडे हॉल मध्ये आता आपली सभा घेणार आहोत. I'll tell you, this is an act of faith. आणि हे विश्वासाचे कृत्य आहे. Because the hall is bigger, I'm going to expect more people to come. आणि तो हॉल मोठा आहे आणि मी अपेक्षा करतो की अजून लोक येतील. The hall capacity is 120. त्या हॉलची कॅपॅसिटी 120 आहे. I believe for 120 people to be attending every आमेन. week. आणि मी विश्वास करतो तेवढी लोक त्या सभेला उपस्थित When that राहतील. hall becomes full, आणि जेव्हा हॉल पूर्ण भरेल, God will take us to a bigger place. आमेन, देव आपल्याला अजून मोठ्या जागेमध्ये घेऊन जाईल. Amen. आमेन. Now, as God leads, आणि जसं देव तुम्हाला चालवेल, you can keep giving and sponsoring any of the meetings. मग जसं तुम्हाला देव चालवेल तसं तुम्ही कुठली एक मीटिंग स्पॉन्सर करू शकता. See, the gospel is free, कारण जी सुवार्ता आहे ती आपल्याला मोफत आहे. but preaching the gospel is not free. पण सुवार्ता प्रीच करणं, वचन सांगणं हे The free word of नाहीये. God is free, देवाचं वचन आपल्याला मोफत आहे. but preaching and teaching the word of God is not free. पण देवाचं वचन प्रीच करणं, ते शिकवणं, ते काय मोफत नाहीये. For everything, money is charged. आणि प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची गरज आहे. The Bible says on this earth, या पृथ्वीवर पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं money speaks all. पैसा सर्व काही बोलतो. So हर जगह किधर भी जाते, we have to pay, we have to pay, we have to pay, we have to pay. Nothing is free in this world. काही गोष्ट इथं मोफत मिळत नाही आपल्याला. But praise God, God has given us this gospel, this word free of cost. पण देवाची स्तुती असो, देवाने हे त्याचं वचन आणि ते सुवार्ता आपल्याला मोफत दिली. But preaching the word to thousands and thousands is not free. पण तेच वचन हजारो लोकांना सांगणं, शिकवणं ते मोफत नाहीये. Because when God told me, पण जेव्हा मला देवाने सांगितलं, when God called me, जेव्हा देवाने मला पाचारित केलं, I took this step by faith. मी हे विश्वासाने पाऊल टाकलेलं आहे. I didn't have any support. माझ्याकडे कुठलाही सपोर्ट नव्हता, पाठिंबा नव्हता Whatever I कुठल्याही could, गोष्टीचा. I put it. आणि जे काय माझ्याकडे होतं मी ते टाकलं त्याच्यामध्ये. And from that little we are growing. आणि त्या छोट्या छोट्यातून आता आपण वाढत आहोत. Amen. Amen. Hallelujah. You know, Hallelujah. last week when we were praying, आणि मागच्या आठवड्यात जेव्हा आपण प्रार्थना करत all होतो, the church leaders were praying. आपले सर्व चर्चचे जे लीडर्स आहेत ते सुद्धा प्रार्थना करत होते. Like a quick spirit vision, the Lord showed a big tree. आणि त्यामध्ये त्या प्रार्थनेमध्ये मला एक विजन देवाने दाखवलं, दृष्टांत दाखवला. एक मोठं झाड मी पाहिलं. Such a big tree where the top of the tree was spread long. आणि मी पाहिलं की जो झाडाचा वरचा भाग आहे तो पूर्णपणे पसरला होता, It was लांबपर्यंत. widely spread. आणि तो मोठ्या प्रमाणात पसरला होता. And people were under that tree, under that Amen. shade.
आणि त्या झाडाच्या त्या सावलीमध्ये लोक बसलेली आहेत. And you can imagine when you come from heat of the sun into the shade, what you feel. आणि तुम्ही कल्पना करू शकता जेव्हा तुम्ही प्रखर उन्हातून जेव्हा झाडाच्या सावलीत येता तुम्हाला कसं वाटतं. It just satisfies your soul. आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवाला खूप बरं वाटतं. It puts your body to rest. आणि मग तेव्हा तुम्ही एक प्रकारे विश्रांतीचा अनुभव घेता. God says that is what your people will experience when they come. आमेन. आणि देव मला म्हटला की तुझी लोक जेव्हा येतील तिथे ते सुद्धा असाच अनुभव घेतील. Oh, they will be fully satisfied. ते पूर्णपणे तृप्त होतील. They will be fully restored. आमेन. ते पुनर्स्थापित होतील. Their tiredness will go. त्यांचा जो थकवा आहे तो निघून जाईल. Amen. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. That is the grace God has put upon this ministry. आमेन. आणि हीच कृपा देवाने या सेवेवर ठेवलेली आहे. Now very quickly we'll see the word in 15-20 minutes. 15-20 मिनिटांमध्ये म्हणजे You know my अशक्य आहे. 15-20 minutes. म्हणून म्हटलं अशक्य आहे. I know. When I say 15-20 minutes, समझ के चलो 1.1 or 2 hours. म्हणजे Amen. 1 किंवा 2 तास. Hallelujah. Hallelujah. You're ready to wait. तुम्ही तयार आहात एवढी वाट You're ready पाहण्यासाठी. to wait, right? आमेन. No problem. काही समस्या नाही. कोई problem नहीं है. Amen. Hallelujah. Praise God. So next week onwards we move to a bigger hall. आमेन. हालेलुया. Okay. So a lot of things will be different. आमेन. अनेक गोष्टी ह्या खूप वेगळ्या असतील. All right. So tonight what God wants to speak to us. आणि आज देवाला आपल्याशी काय बोलायचं आहे. You know, the Lord has been different many times in the way his revelations come. आणि अनेकदा जेव्हा त्याचं प्रकटीकरण येतं ते अनेक मार्गाने येतं, खूप वेगळ्या मार्गाने येतं. Sometimes it is prophetic word. कधी कधी ते भविष्यवाण्याचं असतं. Sometimes it is a simple teaching. कधी कधी सोपं शिक्षण असतं. Sometimes it is an encouragement. कधी कधी प्रोत्साहन देणारं असतं. But we need every type of word. आपल्याला या अशा सर्व प्रकारच्या शब्दाची देवाच्या वचनाची गरज आहे. Sometimes it is a correction. कधी कधी आपल्याला ते करेक्ट करणारं असतं, शिकवण देणारं असतं. Sometimes it is, building us up in faith. कधी कधी आपल्याला विश्वासामध्ये बांधणी करणारं असतं. So every word that comes from the Spirit of God, we must take it. आणि म्हणून देवाच्या आत्म्याकडून येणारं प्रत्येक वचन किंवा संदेश आपण घेतला पाहिजे. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, when Jesus said, जेव्हा येशू ख्रिस्त म्हणाला do not be offended by what I say. की जे काही मी बोललोय त्याने तुम्ही दुःखी होऊ नका. He said, blessed are those आणि तो म्हणतो की जे आशीर्वादित आहेत ते सर्व who are not offended by my word. जे माझ्या शब्दाने दुखावले जात नाहीत. God's word can come sometimes like a straight to you. आणि कधी कधी देवाचा शब्द हा सरळ तुमच्याकडे येतो. It may make some corrections in our life. कधी कधी तो शब्द तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करेक्शन किंवा सुधारणा घेऊन येतो. Some people don't like corrections. अनेक लोकांना सुधारणा आवडत नाही. Lot of people get offended when someone tells something to change. आणि अनेक लोकांना जेव्हा आपण काही सुधारणा करण्यासाठी सांगतो त्यांना आवडत नाही. We are telling for your good. आम्ही तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला For सांगतो. your betterment. तुमच्या चांगल्यासाठी, For your blessing. तुमच्या आशीर्वादांसाठी. And that's why Jesus said, आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला blessed are those की ते आशीर्वादित आहेत who do not get offended by my word. की जे माझ्या शब्दाने दुखावले जात नाहीत. Amen. हालेलुया. When you take that word and apply it to your life, जेव्हा तुम्ही तो शब्द घेता आणि तुमच्या जीवनावर तो लागू करता without even being offended, दुखावले न जाता, you are blessed. आमेन, तुम्ही आशीर्वादित होता. You are blessed. तुम्ही आशीर्वादित होता. Amen. आमेन. Because that word makes some changes to your life. कारण त्या शब्दाने तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घडत असतो. Many times when we construct something अनेकदा जेव्हा आपण काहीतरी बांधणी करत असतो, बांधत असतो in the spirit, आत्मिक जीवनामध्ये, many times the foundational things are not right.
अनेकदा मग आपल्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, पातळीच्या गोष्टी आहेत, त्या बरोबर नसतात And we start building on that. आणि आपण तशाच त्याच्यावर बांधणी करायला You लागतो. cannot build on a weak foundation. आपण त्या अशक्त पायावर, जो नाजूक पाया आहे, त्याच्यावर बांधणी करू शकत नाही. God's full attention is on the foundation. आणि देवाचं पूर्ण लक्ष त्या पायाच्या गोष्टी आहेत त्याच्यावर असतं. Because He knows what He's going to build on that foundation must last forever. कारण त्याला माहिती आहे जेव्हा त्याची बांधणी होईल, ते जे काही बांधकाम आहे ते शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. So many times God removes many things which are not in, should be there in the foundation. आणि म्हणून देव अनेकदा ज्या पातळीच्या गोष्टी आहेत त्याच्यामधनं ज्या नको असलेल्या गोष्टी काढून टाकतो. Praise God. हालेलुया. So sometimes when God's word comes, it is painful. आणि म्हणून कधी कधी जेव्हा देवाचा शब्द येतो त्याच्याने आपल्याला दुःख होतं, कारण You- ते आपल्या सुधारणेसाठी You may असतं. feel offended, तुम्हाला दुखावलं जाता तुम्ही, but Jesus already said, पण येशू ख्रिस्त अगोदरच बोललेला आहे blessed are those who are not offended. की जे दुखावले जात नाही माझ्या वचनाने ते आशीर्वादित आहेत. That means those who are offended are not blessed. याचाच अर्थ जे दुखावले जातात ते आशीर्वादित नाहीत. Yes or no? Blessed are Okay, those नाही. who are not offended, आणि आशीर्वादित आहेत ती लोक जे दुखावले जात नाहीत. and those who are offended are not blessed. म्हणजेच काय, जे दुखावले जातात ते आशीर्वादित नाहीत. Praise God. You हालेलुया. know, when blessings come, जेव्हा आशीर्वाद येतात we also must know how to handle those blessings. आपण हेही शिकलं पाहिजे की ते आलेले आशीर्वाद आहेत ते कसे हाताळायचे. The most important is not the blessing. आणि आशीर्वाद महत्वाचे नाहीत, God wants to bless you. देवाला हवंय तुम्हाला आशीर्वादित करायचे. More than the blessing, the one who blesses is more important. पण आशीर्वादांपेक्षा कोणी ते आशीर्वाद दिले तो महत्वाचा आहे. God called the Israelites out. देवाने इस्रायली लोकांना बाहेर काढलं, He sent Moses, त्याने मोशेला पाठवलं and Moses told Pharaoh, आणि मग मोशेने जाऊन फारोला सांगितलं, Pharaoh, फारो let God's people go. की देवाच्या लेकरांना जाऊ दे. When you let them go, जेव्हा तू त्यांना जाऊन देशील, I will meet them in the wilderness. मी जाऊन त्यांना अरण्यात भेटेन. Now listen to this. लक्षात देऊन ऐका. God did not tell Moses that I will meet them in the promised land. देवाने मोशेला सांगितलं नव्हतं की मी त्यांना अरण्यात भेटेन, Promised land. कराराच्या भूमीमध्ये भेटेल. God told Moses देवाने मोशेला सांगितलं that I will meet my people in the wilderness. की मी माझ्या लोकांना त्या अरण्यात भेटेन. I will not meet them in the promised land. मी त्या करार दत्त भूमीमध्ये भेटणार नाही. The promised land was a land of blessing. आणि ती करार दत्त भूमी म्हणजे ती आशीर्वादाची भूमी It's a होती. land of supply. ती पुरवठ्याची जागा होती, It's a land of place where it was flowing with milk and honey. जी दुधामधाचा तिथे प्रवाह होत होता अशी ती जागा होती. It was a prosperity place ती समृद्धीची जागा होती, where everything was available. जिथे सर्व गोष्टी तुम्हाला मिळत होत्या, And त्यांना मिळत God होत्या. told Moses, आणि तिथे देवाने मोशेला सांगितलं I will not meet them in that land. की मी त्या जागेत त्यांना भेटणार नाही, I will meet them in the wilderness. मी त्यांना अरण्यात भेटेन. You know why? तुम्हाला माहितीये का? Listen to this. ऐका, पूर्ण लक्ष When देऊन. God meets you in the wilderness, जेव्हा देव तुम्हाला अरण्यात भेटतो He first wants to meet with you before He shows you His blessings. आणि त्याला प्रथम तुम्हाला भेटायचंय, त्याचे आशीर्वाद तुम्हाला देण्याच्या अगोदर त्याची इच्छा आहे की त्यांनी स्वतः तुम्हाला If you भेटावं. meet the blessings before God, पण जर तुम्ही ते आशीर्वाद प्रथम अनुभवले त्याला भेटण्या अगोदर, there is a danger. मग ते खूप घातक आहे. Many people have met blessing before they met God, अनेक लोकांना आशीर्वाद अगोदर मिळाले देव भेटण्याच्या अगोदर, but they could not keep it पण मग ते राखून ठेवू शकले because they नाही, didn't know God. कारण त्यांना देवच माहित They नव्हता. didn't know who blessed them. त्यांना माहित नव्हतं की कोणी त्यांना आशीर्वादित केलंय. They didn't know who is the one who's given them such a great त्यांना माहित blessing. नव्हतं की हे महान आशीर्वाद मला कोणी दिलेले आहेत. So God told Israelites, म्हणून देवाने इस्रायली लोकांना सांगितलं, before you could enter into the blessing land, you must meet me first. आणि त्या वचनबद्ध भूमीमध्ये जाण्याच्या अगोदर तुम्ही मला प्रथम भेटलं पाहिजे. God wants to reveal Himself to you first. आमेन. देव स्वतःला प्रकट करेल तुम्हाला. Before He reveals His blessing
to you. त्याचे आशीर्वाद प्रकट होण्याच्या अगोदर तो स्वतःला तुम्हाला प्रकट करेल. Hallelujah. Hallelujah. Are you understanding? तुम्हाला So many समजतंय? times you know, if you open Exodus chapter 5 verse 1, निर्गम 5:1. Nirgam 5:1. Open Exodus 5:1. Read. या गोष्टी घडल्यानंतर मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, इस्रायली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा, म्हणून त्यांना जाऊ दे. You know what God told Moses? आणि देवाने मोशेला काय सांगितलं? Let my people go माझ्या लोकांना जाऊ दे, so that they may hold a feast in the wilderness. की ते जाऊन रानामध्ये उत्सव साजरा करतील, सण साजरा करतील. He didn't say they will go to the promised land. तो असा म्हणाला नाही की माझी लोक त्या करारबद्ध भूमीमध्ये He जातील. said they will first go in the wilderness. तो म्हणाला ती माझी लोक प्रथम रानामध्ये जातील. Why? का? Not to suffer, त्या समस्येतून जाण्यासाठी नाही not to be again in lack, आणि पुन्हा कमतरतेत जाण्यासाठी नाही, but to celebrate in the Amen. wilderness. पण जाऊन त्या अरण्यामध्ये उत्सव साजरा करण्यासाठी. You know, before they could go to the promised land, आणि प्रथम त्या करारदत्त भूमीमध्ये जाण्याच्या अगोदर God took them through the wilderness. देवाने त्यांना अरण्यातून घेऊन गेला. Because God wanted to meet with his people. कारण देवाला त्याच्या लेकरांना भेटायचं होतं. He wanted to show himself before he could show what he is prepared. आणि त्याला स्वतःला प्रथम प्रकट करायचं होतं की त्याच्या अगोदर की त्याने त्यांच्यासाठी काय आशीर्वाद ठेवले ते प्रकट होण्याच्या अगोदर. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय? Israelites were expected to meet the deliverer. आणि जे इस्रायली लोक होते ते त्यांचा जो सुटका करणारा होता त्याला भेटणार होते. If they did not meet the deliverer, they could have gone to the promised land. आणि जर ते प्रथम त्यांच्या सुटका करणाऱ्याला भेटले नसते तर ते करारदत्त भूमीमध्ये गेले असते, But they would not have been able to keep that land. मग ते ती जागा त्यांच्यासाठी राखून ठेवू शकले नसते. The devil would have robbed it from them. सैतानाने त्यांच्यापासून ती जागा काढून घेतली असती, Because they could not, लुटली or they असती. did not know how to hold on to these blessings. कारण त्यांना तेव्हा कळलं नसतं की ते आशीर्वाद कसे राखून ठेवायचे. That's why meeting God before you meet your blessings is very important. आमेन. आणि म्हणून तुमच्या आशीर्वाद तुम्ही भेटण्या अगोदर तुम्हाला तो आशीर्वाद देणारा देव भेटणं हे खूप महत्वाचं आहे. Blessings are coming. आशीर्वाद तर येत Blessings राहतील. are there. आशीर्वाद तिथे They आहेत, will keep coming. ते येत राहतील. But before they come, you meet your आमेन. God. पण ते आशीर्वादांना भेटण्या अगोदर तुम्ही तुमच्या परमेश्वराला भेटणं गरजेचं Many आहे. want to remove God and only receive the blessing. अनेकांना असं हवंय की फक्त आशीर्वाद हवेत, तो परमेश्वर नकोय. Are you understanding? तुम्हाला समजतंय? अगर परमेश्वर नहीं चाहिए, आशीर्वाद आप क्या बोलते हैं, रख नहीं पाओगे. राखून ठेवू शकत नाहीत. आप रख नहीं पाओगे. तुम्ही ते आशीर्वाद राखून ठेवू शकणार आपको नाहीत. परमेश्वर ही चाहिए आपके आशीर्वाद रखने के लिए. तुम्हाला तो परमेश्वरच हवाय ते आपको आशीर्वाद राखून परमेश्वर के साथ ठेवण्यासाठी. सहभागिता ही चाहिए आशीर्वाद आमेन. रखने के लिए. हालेलुया. आपको परमेश्वर को जानना पड़ेगा आशीर्वाद रखने के लिए. आपको परमेश्वर को पहचानना होगा आपकी चंगाई, आपकी सेहत रखने के लिए. हालेलुया. All blessings are yours. सगळे आशीर्वाद हे तुमचे आहेत Everything God wants to give it to you. आणि सर्व काही देवाला तुम्हाला द्यायचं आहे. But the one who wants to give it to you, do you know him? पण जो ज्याला तुम्हाला ते सर्व द्यायचंय त्या व्यक्तीला तुम्ही जाणताय का? त्या परमेश्वराला तुम्ही जाणताय का? Hallelujah. Praise God. I told you 15-20 minutes. मी तुम्हाला सांगितलं 15-20 मिनिटं, I have not started my message. पण अजून मी माझा संदेश चालूही केला नाही. That's the problem sometimes. कधी कधी ही समस्या असते. Because I have to give a lot of background. कारण मला अनेकदा पार्श्वभूमी द्यायची असते. और background कभी-कभी actual picture से बड़ा होता है. आणि कधी कधी तेच खऱ्या संदेशापेक्षा मोठं असतं. हाँ, है ना?
हम लोग पिक्चर निकालते ना फोटो, तो हम लोग ऐसा बैकग्राउंड चूज करते, सबसे बड़ा ऐसा बैकग्राउंड, ग्रीनरी, माउंटेन, ये वो, हमारे से ज्यादा बड़ा बैकग्राउंड रहता है। हम लोग तो इतना से रहते हैं फोटो में, है ना, लेकिन बैकग्राउंड बहुत बड़ा रहता है। इट्स द सेम वे लाइक द मैसेज। तसंच आहे संदेशाचं द सुद्धा. मैसेज इज स्मॉल संदेश छोटा, बट द बैकग्राउंड इज बिग. पण मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो सर्वात मोठा. सो बैकग्राउंड की वजह से आदमी अच्छा दिखता है त्या बॅकग्राऊंड मुळे मनुष्य खूप है छान दिसतो, ना, सुंदर बैकग्राउंड की दिसतो. वजह से फोटो अच्छा दिखता है। अरे क्या बैकग्राउंड है, वाओ व्हाट। सो इन द सेम वे बैकग्राउंड की वजह से मैसेज अच्छा दिखता है। आणि म्हणून संदेश सुद्धा सुंदर Praise वाटतो. God. Hallelujah. I don't know, should I give this now? Because it's a long message. But praise God, I'll just share in short. थोडक्यात मी सांगेन. The Bible says in John 1:1, आणि योहान 1:1 मध्ये वचन आपल्याला सांगतं in the beginning was the Word, की सुरुवातीला शब्द होता and the Word was with God, आणि तो शब्द देवाबरोबर होता and the Word was God. आणि तो शब्दच देव होता. Praise God. In the Hallelujah. beginning was the Word, सुरुवातीला शब्द होता and the Word was with God, आणि शब्द देवासह होता and the Word was God. आणि शब्दच देव होता. Now listen to this very carefully. लक्षपूर्वक आहे का. The Word was in the beginning. आणि शब्द सुरुवातीला होता, प्रारंभी शब्द The होता. word beginning in the original text, आणि ओरिजिनल मध्ये त्याचं काय आहे, the word beginning means, आणि प्रारंभी तिथं त्याचा ओरिजिनल अर्थ काय आहे, it means dateless past. की जिथं तिथं कुठेही त्यांचं भूतकाळ नाहीये. और dateless past को क्या बोल सकते हैं? जिसका कोई past का तारीख नहीं, कब से शुरू हुआ, there is no date. ज्यांचं भूतकाळच नाहीये. Or you can call it as eternal past. सार्वकालिक भूतकाल, यानी कि सार्वकालिक वर्तमान, सार्वकालिक भविष्यकाल तो है, लेकिन सार्वकालिक वर्तमान का भूतकाल से चलते आ रहा है ये शब्द. That means this word has no beginning. याचा अर्थ त्याला सुरुवात नाही. Listen to this. In the beginning, सुरुवातीला that means in the eternal past, म्हणजे त्या सार्वकालिक भूतकाळामध्ये word of God was there. देवाचा शब्द होता. Word of God was there. देवाचा शब्द तिथे होता. So in my life, म्हणून माझ्या जीवनामध्ये, in the beginning of our life, आपल्या जीवनाच्या सुरुवातीपासून the word must be there. आमेन शब्द तिथं असला पाहिजे. The word cannot be neglected. तो शब्द कधी दुर्लक्षित झाला नाही It पाहिजे. cannot be neglected. आपण त्या शब्दाला कधी दुर्लक्षित केलं नाही पाहिजे. Amen. 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 In the beginning was the word. प्रारंभी शब्द होता, The word was with God, शब्द देवासह होता and the word was God. आणि शब्द देव होता. Now this word is not this word that we are speaking. आणि जे आपण बोलतोय ते शब्द म्हणजे तो शब्द नाही. This word that the Bible refers to is He. आणि तो शब्द म्हणजे तो. It is not it. ते नाही. ते नाही. ते शब्द नाही. तो शब्द. हालेलुया. That means the word is a symbol, or the word is personified as a man. आणि तो शब्द म्हणजे कुठला तरी एक व्यक्तीचं प्रतीक आहे. So Bible says in the beginning was the word. आणि इथे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की सुरुवातीला प्रारंभी शब्द होता. The word was with God. आणि तो शब्द देवासह होता. And the word was God. आणि शब्दच देव होता. If I say in the beginning this man was there. म्हणजे मी सांगतोय की तसं काय की प्रारंभी तो मनुष्य होता. And this man was with God. आणि तो मनुष्य देवासह होता. And this man was God. आणि तो मनुष्यच देव होता. Who is this man? महामनुष्य कोण आहे? Who is this man? कोण आहे हा मनुष्य? Who is this man that God is talking about? You. आणि कोणाविषयी देव तुमच्याशी बोलत आहे मग? Hallelujah. He is talking about Jesus Christ. आमेन. आणि तो येशू ख्रिस्ताविषयी सांगत आहे. Jesus is not manifested in the New Testament. आणि येशू ख्रिस्त नवीन करारामध्ये प्रकट झाला नाही. Jesus just didn't come from nowhere in the New Testament. आणि असंच कधीतरी तो नवीन करारामध्ये आला नाही. Suddenly we read about Jesus was born through Mary and Jesus came into existence. असं नाही की मेरीच्या पोटामध्ये त्याचा जन्म झाला आणि आता येशू ख्रिस्त आला नवा No. करारामध्ये. The Lord Jesus was present right in the eternal past. आणि येशू ख्रिस्त त्या सार्वकालिक भूतकाळामध्ये होता. He was right from the beginning.
तो सुरुवातीपासून होता. He was with God तो देवाबरोबर होता and He is God. आणि तोच देव होता. Amen. Jesus Hallelujah. is God. आमेन. आणि येशू ख्रिस्त देव होता. Father is God. पिता देव आहे. Jesus is God. येशू ख्रिस्त देव आहे. Holy Spirit is God. आमेन. आणि पवित्र आत्मा सुद्धा देव 3 आहे. personalities, 3 ते व्यक्ती but one God. पण एकच परमेश्वर. Amen. हालेलुया. 3 personalities, 3 व्यक्तिमत्व आहेत but one God. पण ते एकच आहे. Amen. Amen. Now I'm not going to share in detail because that will be too much of teaching. And the verse 4 says, आणि तिथे 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, he's talking about the word तो त्या शब्दाविषयी बोलत आहे and he says, in him was life. आणि त्याच्यामध्ये जीवन होते. In God there was life. देवामध्ये जीवन होते. In his word there was life. त्याच्या शब्दामध्ये जीवन होते. The life is in the word. आणि ते जीवन त्या शब्दामध्ये होते. Praise God. The Bible Amen. says, पवित्र शास्त्र आपल्याला in सांगतं, him was life. त्याच्यामध्ये जीवन होते. And that life was the light of men. आणि तो प्रकाश ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. Do you know something? तुम्हाला माहिती आहे का? When you receive Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारता, your spirit तुमचा आत्मा is light. तो प्रकाश तो. You cannot see your spirit तुम्ही तुमच्या आत्म्याला पाहू शकत नाही because your spiritual eyes are closed. कारण तुमचे आत्मिक जे डोळे आहेत ते बंद असतात. But the day Jesus came, पण ज्या क्षणी येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येतो, when you received his word, जेव्हा त्याचा शब्द तुम्ही स्वीकारता, your spirit became light. तुमचा आत्मा प्रकाशतो. Because your spirit was darkness. कारण त्याच्यामध्ये अंधकार होता. It was not andhakar, it was darkness. तो अंधकारच होता. Your spirit was darkness तुमचा आत्मा अंधकार होता before Jesus. येशू ख्रिस्ताच्या अगोदर. But when Jesus came, पण जेव्हा येशू ख्रिस्त आला, this life was when God became your light. आणि जेव्हा तो प्रकाश तुमच्या जीवनात आला, आत्म्यामध्ये आला, It became light. तो प्रकाश झाला. So when you see your spirit, जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याकडे पाहता, when God sees your spirit, जेव्हा देव तुमच्या आत्म्याकडे when the पाहतो, devil sees your spirit, जेव्हा दुरात्मा सैतान तुमच्या आत्म्याकडे when पाहतो, the angels see your spirit, जेव्हा देवदूत तुमच्या आत्म्याकडे पाहतात, they see it as light. आमेन, ते एक प्रकाश असं पाहतात. How do we distinguish in the spiritual realm परमेश्वर का कौन है और शैतान का कौन है? कैसे फर्क करेंगे आप? बाहर से देख के तो नहीं समझ में आता है. बाहर से बोलो हालेलुया प्रेज लॉर्ड, बट अंदर से परमेश्वर हमारी आत्मा से फर्क करता है. हालेलुया. जिसके अंदर यीशु का जोए जीवन है, उसका आत्मा प्रकाश है. जिसके अंदर यीशु का जोए जीवन नहीं है, वो आत्मिक अंधकार है. दिस इज द फैक्ट आई एम टेलिंग यू. आणि हे सत्य मी तुम्हाला सांगत The आहे. devil can see you in the spirit, आत्मिक मध्ये सैतान तुम्हाला पाहू शकतो, and he knows that you are a born again Christian. आणि मग त्याला तिथे समजतं, जेव्हा तो प्रकाश पाहतो की तुम्ही नवीन जन्मलेले आहात, He sees that light in you. आणि तुम्ही ते प्रकाशात आहात हे त्याला दिसतं. I'll tell you a secret what the Holy Spirit told me. आणि एक रहस्य मी तुम्हाला सांगतो, जे पवित्र आत्म्याने मला सांगितलं. One born again Christian. आणि एक नवीन जन्मलेला ख्रिस्ती How many? किती? एक. One. कभी चलो आज नया जन्म हुआ है. आज त्याचा नवीन जन्म झालाय असा एक ख्रिस्ती, ऐसा एक ख्रिस्ती जिसका आज नया जन्म हुआ है, आज उसने यीशु को स्वीकारा है. ओके, उसका स्पिरिट लाइट हो गया, प्रकाश हो गया, अंधकार से प्रकाश हो गया. The Lord told me something. देवाने मला काहीतरी सांगितलं. He said that man's spirit, त्या मनुष्याचा आत्मा, listen. That man's spirit त्या मनुष्याचा आत्मा is so powerful. इतका सामर्थ्यशाली असतो, You take the whole darkness together.
तुम्ही तो पूर्ण अंधकार जर एकत्र केला you take the whole hell together आणि पूर्ण नरक आहे ते एकत्र घेतलं and you put it before this new born again believer. आणि जेव्हा ते दोन्ही एकत्र करून तुम्ही ह्या नवीन जन्म पावलेल्या ख्रिस्ती समोर जर ठेवलं, The Lord said, देव म्हणतो the light in this born again believer आणि आज नवीन जन्म पावलेल्या या नवीन ख्रिस्तामध्ये will overpower all the Amen. darkness of the devil. आमेन. आणि तो प्रकाश या सर्व अंधकारावर We didn't विजय understand. मिळवेल. You didn't understand. आत्मिक अंधकार एक आज नया जन्म पाए हुए ख्रिस्ती के ऊपर हावी नहीं हो सकता है. Amen. जितना भी पूरा अंधकार इस सृष्टि में पड़ा रहेगा, अगर आपने इकट्ठा करके उस बिलीवर के सामने लेकर आए, उसके अंदर जो उजाला है उससे कई गुना प्रखर है. आमेन. Oh, you didn't understand. I'll say that again. The light in this born again believer आणि जो प्रकाश त्या नवीन जन्म पावलेल्या ख्रिस्तीमध्ये आहे is more glorious तो इतका गौरवशाली आहे than the whole darkness put together. की जिथे सर्व अंधकार जरी एकत्र केला, उसने क्या किया है? कुछ भी नहीं, सिर्फ यीशु को स्वीकारा है. वो स्वीकारने के बाद उसके अंदर जो उजाला आया ना यीशु का, उस आमेन. जीवन का, वो अंधकार से भी कई गुना स्ट्रॉन्ग आमेन. है. हालेलुया. कई गुना. But the devil shows something else. पण सैतान तर दुसरंच काहीतरी दाखवत असतो. The devil shows all wrong pictures. सैतान सर्व चुकीचे पिक्चर तुम्हाला दाखवतो. That's why the Lord said the one in you is greater आणि म्हणून देव आपल्याला सांगतो की जो तुमच्या आतमध्ये आहे तो महान आहे than the one who is outside. त्याच्यापेक्षा जो या जगामध्ये आहे. Praise God. The one who is outside is not greater than one in you. आणि जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा तुमच्या आतमध्ये आहे तो महान आहे. The Bible says in him was life and the life became the light of men. त्याच्यामध्ये जीवन होतं आणि ते जीवनच प्रकाश झालं. The life in you is your light. आमेन. जो जीवन तुमच्या आतमध्ये आहे तोच प्रकाश Wherever आहे. you go, you carry that light. आमेन. आणि जिथे कुठे तुम्ही जाता तो प्रकाश घेऊन चालता. You don't realize, but the darkness knows who you are. तुम्हाला समजत नाही पण तो अंधकार जो आहे त्याला समजतं तुम्ही कोण आहात ते. Devil knows who you are. सैतानाला माहितीये तुम्ही कोण आहात. Demons know who you are. दुरात्मे जाणतात तुम्ही कोण आहात. Not by how much you're educated तुम्ही किती शिक्षित आहात ते or नाही. how much rich or how much all these things. This is इसकी वजह से मैं नहीं पहचानता तुम्हारे अंदर कुछ है जो आमेन. मेरे against है. हालेलुया. आमेन. He marks you because you are a child of light. आणि तो तुम्हाला जाणतो कारण तुम्ही देवाची लेकरं आहात. Light. प्रकाशाची लेकरं You are आहात. the children of light. आमेन. तुम्ही त्या प्रकाशाची लेकरं Oh आहात. my God. Say, I am the light. तुम्ही म्हणा मी प्रकाश I आहे. am the light. मी प्रकाश आहे. Amen. Hallelujah. And the Bible says in him was light, life, and the life was the light of men. आमेन. Hallelujah. आणि ते जीवन ते प्रकाश तो त्या मनुष्यामध्ये होता. And the Bible says in verse 5, I love this. I love this. 5वं वचन जॉन 1:5. And the light shines in darkness. आणि तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो. The light shines in darkness. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो. And the darkness cannot overpower it in any way. तरी अंधाराने त्या स्वीकारले नाहीत. केवळ No. त्याचं The original text says, ओरिजिनल original Bible says, the light shines in darkness तो प्रकाश त्या अंधारात प्रकाशतो and the darkness cannot overpower it. आणि तो अंधकार त्याच्यावर जय मिळवू शकत नाही. But in contrast, the light will overpower आमेन. darkness. उलट तो प्रकाश त्या अंधकारावर राज्य करतो. I'm telling you, you're not understanding. मी तुम्हाला सांगतो Your तुम्हाला light inside of you is so powerful. तुमच्या आतमध्ये जो प्रकाश आहे तो इतका सामर्थ्यशाली आहे. Let the whole world gather its darkness against you. It will not be able to overpower you. या जगातला पूर्ण अंधकार जरी तुमच्या विरुद्ध आला तरी तो तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही. Hallelujah. Hallelujah. Praise God. Praise God. You're so powerful. तुम्ही इतके सामर्थ्यशाली आहात. The men of light are powerful.
The children of light are powerful. देवाची लेकरं, देवाचे प्रकाशित लेकरं आशीर्वादित आहेत, सामर्थ्यशाली आहेत. In the spiritual realm, आत्मिक जगतामध्ये the demons see you and tremble. आणि जेव्हा ते त्या प्रकाशाला पाहतात ते घाबरतात. In fact, they cannot come at a distance to you. आणि ते तुमच्या जवळ सुद्धा येऊ शकत They नाही. maintain a distance. ते तुमच्यापासून अंतर ठेवून असतात. Hallelujah. And we see a demon person manifested. आणि जेव्हा आपण एखादा दुरात्म्याने पछाडलेला व्यक्ती पाहतो, We maintain a distance. आपण त्याच्यापासून अंतर ठेवतो. Oh, दूर, इतना नजदीक नहीं. अरे, he says, तुम दूर, मैं नहीं आ सकता तुम्हारे नजदीक. परमेश्वर का बच्चा कहता है, मैं नहीं आ सकता तुम्हारे नजदीक. Why? Why? का? Where you go, the demons will flee. आमेन. जेव्हा तुम्ही जाता दुरात्मे पळून जातात. When you go, the demons will flee. आमेन. जेव्हा तुम्ही जाता सैतान दुरात्मे पळून जातात. Because your light inside of you cannot be overpowered by any darkness in this world. कारण तुमच्यामधला प्रकाश कुठल्याही या जगातल्या अंधकारावर अंधकार त्याच्यावर राज्य करू शकत नाही. Amen. Hallelujah. You know, it is so strange. It is so strange that God was talking about His word. आणि देव त्याच्या शब्दाविषयी बोलत आहे. In the Old Testament, God spoke His word, आणि जुन्या करारामध्ये त्याने शब्द बोलला. but people could not understand. लोकांना ते समजलं नाही. They did not know because He was only speaking the word. आणि त्या लोकांना ते समजलं नाही कारण तो फक्त बोलत राहिला. The Father was talking about Jesus, आणि पिता आपल्या येशू ख्रिस्ताविषयी बोलत राहिला. but the minds were veiled, पण त्यांचे जे मन होते ते झाकलेले होते. so they could not understand what is the Father talking about. आणि म्हणून त्यांना समजत नव्हतं की पिता See, कोणाविषयी बोलत आहे. The Father was talking about Jesus. पण पिता येशू ख्रिस्ताविषयी बोलत होता. The Father पिता was talking about कोणाविषयी बोलत होता? Jesus, येशू and ख्रिस्ताविषयी. the Old Testament saints could not understand. आणि जुन्या करारातल्या संतांना ते समजत नव्हतं. And He kept on telling, but their minds were blinded आणि ते सांगत राहिले पण त्यांचं मन ते आंधळच होतं. because their spirits were dead. कारण त्यांचा आत्मा हा मृत होता. They could not understand the Father's word. तेव्हा त्यांना पित्याचा शब्द काही समजत नव्हता. At the right time, पण योग्य वेळेमध्ये God said, देव म्हणाला, they have not understood what I'm trying to say. आणि मी काय म्हणत आहे त्यांना ते समजत They नाहीये. are not understanding my love. त्यांना माझा प्रीती समजत नाहीये. They are not understanding my grace. माझी कृपा त्यांना समजत नाही. They are not understanding what I am planning for them. आणि मी काय त्यांच्यासाठी योजना आखत आहे हे त्यांना समजत I नाही. have spoken so much, but they could not receive it. इतक्या गोष्टी मी बोलल्या पण त्यांनी काहीच स्वीकारल्या नाहीत. Now at the right time, the Father says, आणि आता योग्य वेळेत पिता म्हणतो, He says, तो म्हणतो the word became flesh. की तो शब्द आहे तो आता देही झाला. At the right time, He says, the word became flesh. आणि योग्य वेळेमध्ये तो शब्द देही झाला. The flesh came. तो देह आला. तो The शब्द word आला. came in the form of the flesh. तो शब्द त्या देहामध्ये आला. What was spoken for so many years, इतक्या वर्ष जे बोललं होतं the same word that was spoken for thousands of years, आणि हजारो वर्ष जो शब्द बोलला गेला the same word took a form of a flesh. आणि तो शब्द आता देही झाला. The same word came in the natural form, आणि तोच शब्द आता देह रूपामध्ये आला. and that natural form was given a name called Jesus. आणि त्या देहाला त्या आता नाव देण्यात आलं येशू ख्रिस्त. In the heaven he was not called Jesus. आणि स्वर्गामध्ये त्याला येशू ख्रिस्त नव्हतं In बोलण्यात आलं. heaven he was called the Word. आणि स्वर्गामध्ये त्याला शब्द बोलण्यात आलं. But when he took the form of the flesh, पण जेव्हा त्यांनी देहात रूपांतर केलं he was given a name. तेव्हा त्याला नाव देण्यात आलं. And the name also came from heaven. आणि ते नाव सुद्धा त्या स्वर्गातून आलं. The angel brought that name to Mary. आणि देवदूतांनी ते नाव त्या मरियेकडे घेऊन आले. And the angel said, Mary, you shall call him Jesus. आणि ते देवदूत मरियेला म्हणाले की तू त्याला येशू असं नाव देशील. Praise God. आमेन.
that man in the flesh was named Jesus. आणि तो देहधारी मनुष्याला नाव देण्यात आलं येशू ख्रिस्त. But he was the living word. पण तो जिवंत शब्द होता. And he is the living word. आणि तो जिवंत शब्द आहे. Praise God. हालेलुया. God had to manifest his word आणि देवाला त्याचा शब्द प्रकट करायचा आहे. so that the flesh could portray what God's heart is. आणि म्हणून तो शब्द देवाचं हृदय काय आहे, अंतःकरण काय आहे ते प्रकट करेल. Why did Jesus come in the form of flesh? आणि येशू ख्रिस्त त्या देहरूपात का आला? I'll tell you something. Listen. It is not your prayer तुमची प्रार्थना, that brought Jesus on the earth. तुमच्या प्रार्थनेमुळे येशू ख्रिस्त इथे आला नाही पृथ्वीवर. It is not our sin आपले पाप that brought Jesus on the earth. त्यामुळे तो या पृथ्वीवर आला नाही. No. नाही. It is not because man was waiting for salvation, so man prayed and God sent Jesus. No. आणि मनुष्य त्या साठी वाट पाहत होता, त्यांनी प्रार्थना केली आणि म्हणून येशू ख्रिस्त आला असं नाही. It was God's will that Jesus goes on the earth in the right time. पण देवाची इच्छा होती की येशू ख्रिस्त योग्य वेळेमध्ये पृथ्वीवर जावा. It was not man's prayer. ही काय मनुष्याची प्रार्थना नव्हती. It was not because man fasted and prayed, oh send someone to help us. आणि मनुष्याने प्रार्थना केली, उपवास केले, कोणाला तरी पाठव असं नाही. No. In due time God sent his son. योग्य वेळेमध्ये पित्याने, देवाने त्याला पाठवले. God's will was to send Jesus for us. आणि पित्याची ही इच्छा होती की येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी So your पृथ्वीवर salvation पाठवावे. was not because of your prayer. आणि तुमचं तारण तुमच्या प्रार्थनेने झालं My नाही. salvation was not because I prayed, that's why I was saved. आणि No. माझंही तारण मी प्रार्थना केली म्हणून झालं नाही. My salvation is because of God's grace. आमेन. आणि माझं तारण झालं ती देवाची कृपा होती. It was He planned my salvation. त्याने त्याची योजना आखली He होती. sent His Son. त्याने त्याच्या पुत्राला पाठवलंय. He came in the form of flesh. तो त्या देहामध्ये आला. Why? का? Why? का? There was a purpose. तिथे काही तर There उद्देश was होता. a purpose. तिथे एक उद्देश होता. The Bible says in John 1:14, योहान and 1:14 मध्ये. the word became flesh. आणि शब्द देह झाला. Why he became flesh? का? Read, come on, read. In Marathi. The word became flesh. Come on, 1:14. शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली. 1 minute. आणि 1 minute. The word became flesh. शब्द देह झाला. And he dwelt amongst us. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. Do you know the Father's heart? तुम्हाला माहितीये पित्याचं हृदय काय He आहे ते? wants to dwell with you. त्याला तुमच्यामध्ये वस्ती करून राहायचं He आहे. wants to be with you. त्याला तुमच्या बरोबर राहायचं आहे. Do you know what the Holy Spirit said? आणि तुम्हाला माहितीये पवित्र आत्मा काय He म्हणाला? said, I am interested in my children's daily affairs. मला माझ्या लेकरांच्या दररोजचे जी काम आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्ट I am आहे. interested in my children's office, job, business, college, school, wherever they go, I am interested. I want to be there. आणि जिथे कुठे ते जातात मला त्यांच्या बरोबर जायचं आहे. He was made flesh so that he dwells amongst us. तो शब्द देह झाला कारण त्याला आपल्यामध्ये वस्ती करायची आहे. Hallelujah. Praise the Lord. He came so that he dwells in us. तो आला कारण त्याला आपल्यामध्ये राहायचं आहे, Amongst वस्ती us. करायचं आहे. Amen. Amen. And why he wanted to dwell amongst us? आणि का आपल्यामध्ये वस्ती करून राहायचंय त्याला? Why? Question is why? Read the whole verse. Read in Marathi. शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली हम्म. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. 1 minute. John is telling, he dwelt in us तो आमच्यामध्ये राहिला, and we saw his glory. आम्ही त्याचे गौरव पाहिले. God wants to show his glory. देवाला त्याचा गौरव आपल्याला दाखवायचा God आहे. wants to show his glory. आमेन. देवाला आपला गौरव आपल्याला दाखवायचा आहे. His purpose to come and dwell in us is just not like that. He wants to show his glorious work amongst his people. आणि त्याला त्याचा गौरव त्याच्या लोकांना दाखवायचा आहे. What is that glorious work? आणि काय आहे ते गौरवशाली वर्क? How will you see his glorious work?
आणि तुम्ही कसं पाहताल त्याचं गौरवशाली कार्य? How will you see his hand of glory, mighty hand working upon your life? कसं तुम्ही पाहताल त्याचा गौरवशाली हात तुमच्या जीवनात कार्य करत आहे ते? How? He says, John said, योहान we म्हणतो saw his glory. आम्ही त्याचे गौरव पाहिले. He was dwelling amongst us. तो आमच्यामध्ये वस्ती करून He राहिला. came like us. तो आमच्या बरोबर वो हमारे जैसा आया, हमारे समान था, उसमें भी देह था, हमारे अंदर भी देह था, लेकिन उसमें एक गौरव था, उसमें एक महिमा थी, और वो महिमा हमने सबने देखी. Amen. Amen. We saw his glory. I'll tell you a आम्ही त्याचे secret. गौरव पाहिलं. Now listen to this. I'll tell you a secret. You want to see the glory of God. तुम्हाला त्याचा गौरव पाहायचा आहे का? How many want to see the glory of किती God जणांना त्याचा गौरव पाहायचा आहे? working in your life? तुमच्या जीवनामध्ये कार्य करताना You're really sure about it? तुम्ही खात्रीने सांगताय का? Are you sure about it? तुम्ही खात्रीने सांगताय का? I am not telling you something out of my mind. माझ्या मनातून मी काही सांगत नाहीये. I'm telling you something what the Bible says. Now read John 1:14 fully. शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली हा. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. Right. ते पित्यापासून असलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते. Now listen. Are you with me? Praise the Lord. Are you with me? God says, देव म्हणतो Jesus dwells amongst his people. येशू ख्रिस्त त्याच्या लोकांमध्ये वस्ती करून राहिला. And John says, we saw that glory of the Son of God. आणि तो म्हणतो की आम्ही त्याचा गौरव पाहिला. And that glory we could only see आणि जो गौरव मी पाहिला because he was full of grace and truth. कारण तो पूर्ण सत्याने आणि कृपेने भरला होता. Listen. You are with me? Everyone's attention here. If you know God as grace and truth, आणि जर तुम्ही देवाला कृपेने व सत्याने जाणलात, if you know him as grace and truth, आणि जेव्हा त्याला तुम्ही कृपेने व सत्याने जाणता, because Father is grace and truth, कारण पिता सुद्धा कृपा आणि सत्य आहे. Jesus came as the grace and truth. आणि येशू ख्रिस्त सुद्धा कृपे व सत्याने आला. The Bible says you will see the glory of God. Amen. Because you have seen him in the right state. आमेन. हालेलुया. If you see him the right state, you will see his glory. आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने त्याला पाहताल, तुम्ही सत्याने व कृपेने त्याला अगर आप पाहताल, उसको सही दशा में देखोगे, आप उसका महिमा देखोगे. उसकी Amen. सही दशा क्या है मालूम है? यीशु कृपा कृपा और सच्चाई है. 1:17. John 1:17. Quick. John 1:17. कारण नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात आले एक होते. मिनट. नियम शास्त्र किसके द्वारा आया? मोशे. मोसेस के द्वारा. नियम शास्त्र, ये कर, वो कर, ये मत कर, वो मत कर, ये मत कर. नियम शास्त्र मोसेस के द्वारा आया. लेकिन कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली. Jesus brought grace and truth. आमेन. हालेलुया. If you know Jesus as grace and truth, you will see the light of God, you will see the Amen. glory of God, you will see the light shining in you. आमेन. Hallelujah. हालेलुया. I'm telling you, know Jesus in the right way. आणि येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने जाणा, Right way. योग्य पद्धतीने त्याला जाणा. He is not condemnation. तो काय कुठली दोष भावना देत नाही He is आपल्याला. not fear. तो काय भीती नाही. He is not threat from heaven. आणि तो काय त्या स्वर्गामधून आलेली भीती नाही. वो क्या स्वर्ग से आया हुआ परमेश्वर का धमकी नहीं है. ये पाप किया तो मरेगा, या ये संदेश लेकर यीशु नहीं आया. तेरा पाप का आज न्याय होने वाला है, ये संदेश लेकर यीशु नहीं आया. वो ये संदेश लेकर आया
कि मैं पिता से तेरे लिए अनुग्रह और सच्चाई लेकर आया हूं। आमेन। वो ये संदेश लेकर आया कि तेरे लिए अनुग्रह आज भी उपलब्ध है। मैं वो अनुग्रह हूं जो पिता से तेरे लिए आया हूं। आज हालेलुया। तू मुझको देखेगा, तू अनुग्रह प्राप्त करेगा। जो चीज तू नहीं कर पाता है, मुझे देख तो कर पाएगा। Hallelujah. Praise the Lord. If you know Jesus as grace and truth, आणि जर तुम्ही येशू ख्रिस्तला कृपा आणि सत्य या मार्गाने you जाणता, will see the glory in the right way. आमेन, मग त्या गौरवाला तुम्ही खऱ्या अर्थाने जाणता, योग्य Hallelujah. अर्थाने जाणता. Hallelujah. Now the question is, आता प्रश्न हा question आहे, is, how many received him? किती जणांनी त्याला स्वीकारलेला How आहे? many received him? किती जणांनी त्याला स्वीकारला That's the आहे? question. हा प्रश्न आहे. John 1:12 says, but as many as received him, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, he gave them the power त्याने त्यांना अधिकार दिलाय to become the sons of God. त्याची मुले होण्याचा. Amen. As many as received him. जेवढ्यांनी त्याचा स्वीकार The केला, Bible says not everyone received him. आणि पवित्र शास्त्र सांगतं प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला Not नाही. everyone knew Jesus is the Son of God. प्रत्येकाला माहित नाही की तो देवाचा पुत्र आहे. Not everyone wanted him. आणि प्रत्येक जण त्याला जाणत नाही किंवा त्याला हवं नकोय. Only those who received him. फक्त जेवढ्यांनी त्याचा स्वीकार केला, The word received in the original means they reached out to Jesus. म्हणजे ते येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचले. They came actively to Jesus. ते स्वतःहून येशू ख्रिस्ताकडे आले. And those who received Jesus, आणि ज्यांनी कोणी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, to them was given the power to become the children of God. त्यांना त्याची मुले होण्याचा अधिकार देण्यात आला. Your receiving makes God give you something. आणि तुमचं स्वीकारण्यामुळे देवाला काहीतरी तुम्हाला देण्यासाठी परवानगी मिळते. Your receiving तुमचं स्वीकारणं makes God give you something. की देवाला काहीतरी तुम्हाला देण्यासाठी परवानगी मिळते. What is that? आणि ते काय आहे? He gives you that authority. तो तुम्हाला तो अधिकार He देतो. gives you that power तो तुम्हाला ते सामर्थ्य to देतो become the children of the Most High. त्याची लेकरं होण्याचा. Amen. You receive Him. तुम्ही त्याचा स्वीकार You केला, receive the light. तुम्ही त्या प्रकाशाचा You receive the glory. त्याच्या गौरवाचा You स्वीकार receive that केला. life. तुम्ही त्या जीवनाचा You receive स्वीकार the केला. breakthrough. तुम्ही त्या सुटकेचा स्वीकार केला. Hallelujah. Amen. Amen. Know Jesus in the right way. आणि येशू ख्रिस्ताला योग्य मार्गाने Know जाणा. Jesus as grace and truth, आणि येशू ख्रिस्ताला कृपा आणि सत्य या मार्गाने जाणा. not as judgment. आणि न्याय असं नाही. Many are still preaching in the churches now also Jesus is judging you. No, आणि Jesus अनेक is जण not एक judging you. मंडळीमध्ये अजूनही येशू ख्रिस्त न्याय करण्यासाठी आला They are हे teaching शिकवतात. about the judgment seat of Christ. न्यायाचे ख्रिस्त सिंहासन ख्रिस्ताचे याच्या- न्यायासन के बारे में सिखा रहे. परमेश्वर ख्रिस्ताचा कोई न्यायासन अभी नहीं बता रहा है. He is talking about grace. आमेन. He is talking about grace. तो अजूनही कृपेविषयी बोलत आहे. I'll tell you something. Now listen. A man of grace, आणि एक कृपेचा मनुष्य, a man who believes and walks in his grace, आणि जो मनुष्य विश्वास ठेवतो आणि त्या कृपेमध्ये चालतो, in the devil's list. आणि त्या सैतानाच्या लिस्ट मध्ये, यादीमध्ये, Listen. In the list of the devil, सैतानाच्या यादीमध्ये, the one who walks in believing in his grace, आणि जो कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या कृपेमध्ये, the devil keeps him right at the top. तो सैतान त्या लिस्ट मध्ये त्याचं नाव वरच्या बाजूला ठेवतो. Why? Because he is walking by God's power. कारण तो देवाच्या सामर्थ्याने चालत आहे He is म्हणून. walking by God's strength. कारण तो देवाच्या सामर्थ्याने चालत आहे He is walking by God's divine ability. आणि तो देवाच्या दैवी कुवतेने चालत आहे. That's why the devil says, ये मेरा सबसे पहला टारगेट है जो परमेश्वर के कृपा के ऊपर विश्वास करता है. But I'll tell you something more. Don't need to fear. The one who walks in grace, जो कृपेमध्ये चालतो,
In the list of God, तो देवाच्या लिस्ट मध्ये, यादीमध्ये, he is the highest protected person. आमेन, तो सर्वात सुरक्षित व्यक्ती असतो. Hallelujah. If the devil keeps him high, जर सैतान त्याला त्याच्या यादीमध्ये उंच ठेवतोय, then God keeps him the highest. आमेन, मग देव त्याला त्याच्या यादीमध्ये उंच ठेवतो. Because my son believes in me. कारण माझा पुत्र माझ्यामध्ये My विश्वास son ठेवतो walks by my strength. आणि माझा पुत्र माझ्या सामर्थ्याने चालत आहे My son looks to me for help. आणि माझा पुत्र माझ्याकडे पाहतो Amen. मदतीसाठी. Hallelujah. Hallelujah. Did you understand? Did you understand? If you know Jesus as grace, आणि जर येशू ख्रिस्ताला तुम्ही कृपा म्हणून पाहता, let the devil put you in the highest list. That God, in the list of God, you are the highest. आमेन, आणि देवाच्या यादीमध्ये तुम्ही सर्वात उंच आहात. Highly protected. आमेन, सर्वात जास्त सुरक्षित असेल, Highly protected. सर्वात जास्त सुरक्षित. Amen. You want to be highly protected? जर तुम्हाला हवंय की तुम्ही सर्वात जास्त सुरक्षित असावे, Do you want high level? कौन सा वो प्राइम मिनिस्टर झेड सुरक्षा, कौन सा सुरक्षा रहता है? Z+. Z प्लस सुरक्षा. उसके पास जाना बोले तो यू हैव टू क्रॉस सो मेनी लेयर्स. अगर वो आदमी को मिलना है तो आपको बहुत सारे लेयर्स को क्रॉस करके अंदर जाना पड़ता है, तब जाके आपको वो इंसान मिलेगा. परमेश्वर Z प्लस नहीं है. Z प्लस 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 प्लस, जितने भी प्लस डालो उतना सुरक्षा आपके ऊपर है. आपको शैतान को मिलने को भी पॉसिबल नहीं है. द डेविल कैन नॉट इवन मीट यू. I don't know if they understood. You are so protected, the devil will plan, but he'll not be able to meet you also. He'll आमेन, not even see you. तो तुम्हाला पाहू पण शकत नाही. Amen. Because you are hid in Christ. कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये लपलेले You are आहात. hid in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये लपलेले आहात. आप बाइबल कहता है आपको यीशु मसीह में आपको छुपा दिया गया है. आमेन. किसको? जो अनुग्रह पे विश्वास करता है, परमेश्वर ने आपको यीशु मसीह में छुपा दिया है. Oh, devil, I'll tell you a secret and then we'll close. When the deer in the jungle, जंगलामध्ये हरिण, when the tiger is running behind the deer, आणि जेव्हा एखादा वाघ त्या हरणामागे पळत असतो, the tiger smells the deer आणि त्या वाघाला त्या हरणाचा वास येत असतो. from 5 kilometers. 5 किलोमीटर लांबून सुद्धा तो वास घेत येतो. The tiger is 5 kilometers away, but yet can smell the deer somewhere in the jungle. आणि 5 किलोमीटर लांब असून तो वाघ त्या हरणाचा वास घेत And असतो. with the smell, the tiger can find its way to the deer. आणि त्या 5 किलोमीटर लांब पासून वाघ तो मार्ग शोधत येतो त्या हरणाजवळ. But you know, the deer is very smart. पण तो हरण जो आहे तो स्मार्ट असतो. The deer immediately runs into the water. आणि तो हरण काय करतो? पळत जाऊन त्या पाण्यामध्ये जातो. And when the deer goes into the water, आणि जेव्हा हरिण त्या पाण्यामध्ये जातं, the tiger stops smelling. आणि मग त्या वाघाला वास येणं बंद होतं. The tiger says, "Oh, I was able to smell, but now I am not able to smell. Where is the deer gone?" आणि वाघ म्हणतो आता मला वास येत नाही, आता तो हरिण कुठं गेला? But the deer has gone inside the water. पण तो हरिण तर त्या पाण्यामध्ये गेलाय. The smell stops. आता वास येणं बंद झालं. The tiger is confused. आता तो वाघ जो आहे गोंधळतो. When you jump into Christ, your Amen. smell is gone. The devil cannot trace you. आमेन. जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये जाता, तुमचा वास सुद्धा तो मरून जातो आणि आता सैतान तो वास घेत येत नाही. He cannot even trace you. आमेन. तो तुमचा शोध सुद्धा घेऊ शकत नाही. Because you are in a safe place. कारण तुम्ही आता सुरक्षित जागेमध्ये You आहात. are in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, Protected. सुरक्षित. Cannot be tracked. आता तुमचा कोणी शोध घेऊ शकत नाही. आपको कोई ट्रैक नहीं कर सकता, ना कहाँ आपको स्पॉट कर सकता आप कहाँ पे हो, क्योंकि आप यीशु मसीह में छुप गए हो. Amen. Jesus is grace and truth in our life. आमेन. आणि येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कृपा व सत्य आहे. Hallelujah. Praise the Lord. Praise God. And I don't want to go much, but you understood.
Jesus is the real grace manifested from the Father. आमेन. आणि येशू ख्रिस्तच ती कृपा आहे जो पित्यापासून प्रकट झाली. Jesus is the truth that was manifested from the Father. आणि येशू ख्रिस्तच ते सत्य आहे जे पित्यापासून प्रकट झालं. Amen. If Hallelujah. you only believe in His grace and truth, you will Amen. see the glory every day आमेन. in your आमेन. life. आमेन. आमेन. Amen. Every Hallelujah. day I need His grace. आमेन. Can you say that? I need His grace. तुम्ही म्हणू शकता की मला त्याच्या Amen. कृपेची गरज आहे. Lord, I need your grace every तुम्ही day. म्हणू शकता का की मला प्रभू तुझ्या कृपेची गरज आहे. I'll tell you something. You don't live your life with yesterday's grace. तुम्ही तुमचं जीवन कालच्या कृपेवर जगू शकत नाही. Every day in the morning, the grace is new. आमेन. प्रत्येक सकाळी ती त्याची कृपा नवीन असते. You don't live by yesterday's grace. तुम्ही कालच्या कृपेवर जगू शकत नाही. The grace is made new every morning. आमेन. प्रत्येक सकाळी ती कृपा नवीन होते. You know why? का? Because when the challenges come in that day, कारण त्या जीवनामध्ये त्या दिवसामध्ये जे काही आव्हानं येतात, that grace is already made available to face that challenge. आमेन, ती कृपा तुम्हाला त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सामर्थ्य पुरवते. Next day when the challenges are different, जेव्हा दुसऱ्या दिवशी आव्हान दुसरी येतील, I cannot use the previous day's grace. मग मी आदल्या दिवसाची कृपा वापरू शकत नाही. God gives me a fresh grace. आमेन. देव मला नवीन कृपा देतो. And I can handle the challenge with a new grace. आमेन. आणि मी त्या आव्हानांना सामोरं जाऊ शकतो नवीन कृपेने. Amen. Hallelujah. Hallelujah. When you look to Him, your grace is renewed every day. आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पाहता तुमची कृपा नवीन होत जाते. What we try to do is, आणि पण आपण काय करतो? we saw and tasted His grace some days ago, आपण त्याची कृपेचा चव चाखलेले अगोदर कधी, and we use that same grace every day. आणि आपण तीच कृपा वापरण्याचा प्रयत्न करतो रोज. Because we believe, Lord, वो time पे किया तूने, आज भी करेगा प्रभू. God says, leave that day, I will give you fresh grace. आमेन. देव म्हणतो मी तुला नवीन कृपा देतो. Amen. Amen. Hallelujah. Amen. God loves you. देव तुमच्यावर प्रीती Oh, करतो. God loves you. देव तुमच्यावर प्रीती करतो. God loves you. आमेन. That's why He came. आणि म्हणूनच तो आला. That's why He came. म्हणूनच तो आला. He would not have come. I'll tell you one thing Holy Spirit said wonderfully. Because the Bible tells as many as received Him, no? आणि जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, क्योंकि सबने नहीं किया था. Jesus, Holy Spirit told me, even if one person would have received Him, आणि जर एकही व्यक्ती त्याचा स्वीकार करतो, if one person, अगर एक व्यक्ति ने यीशु का स्वीकार किया रहता, उस सारे समाज में या जितने भी लोग उस समय मौजूद थे, अगर एक ही व्यक्ति ने यीशु का स्वीकार किया होता, फिर भी यीशु पूरा उसका जीवन जीकर क्रूस पे जाता था उस एक व्यक्ति के लिए. Did you understand? He was not because 5 लोग नहीं आ रहे, 4 लोग मेरे पे बिलीव नहीं कर रहे, एक ही बिलीव कर रहा है, एक के लिए क्या मरने का? For one also he would have died. त्या एकासाठी सुद्धा तो मरण पावला असता. If that one would have been you, he would have died for you. आमेन. आणि तो एक व्यक्ती जर तुम्ही असता तरी तो तुमच्यासाठी मरण पावला असता. That is the love of God. हे आहे देवाची प्रीती. His love is not in group, his love is individual. अगर ग्रुप में रहता था ना, आज बड़ा ग्रुप ने छोड़ दो, इतने लोग के लिए कौन मरेगा, मैं 50 सोचा था, 30 ही आए, छोड़ो, प्लान कैंसल. नो, गॉड्स लव इज इंडिविजुअल. देवाची प्रीती वैयक्तिक आहे. Whether you came with your family or you came alone, His love is for you. आमेन. तुम्ही तुमच्या कुटुंबासहित या किंवा एकटं या, Whether त्याची your प्रीती family तुमच्यासाठी. believes or not, His love is for you. आमेन. तुमचं कुटुंब विश्वास ठेवू या अगर न, तो Praise तुमच्यासाठी God. आलेला. Hallelujah. Even if you would have been the one person who believed, is still वो क्रूस पे जाता था आमेन. तुम्हारे लिए और मेरे लिए. Amen. Hallelujah. Praise God. Understand the love of Jesus. You know, more than anything, कुठल्याही गोष्टीपेक्षा when I pray for this meeting,
जेव्हा मी या मीटिंगसाठी प्रार्थना करतो, the more than anything I say, Lord, more than anyone else, I want you first. आमेन, मला तू प्रथम हवा आहेस, I want you first. मला तू प्रथम हवा आहे. Then let people come. मग लोक येऊ देत. There is no point in gathering people and Jesus not there. आणि लोकांना गोळा करणे, आपण तिथे येशू ख्रिस्तच नाही, त्याच्यात काहीच अर्थ नाही. I want you first, Lord. मला तू हवा आहेस प्रथम. Amen. Hallelujah. In my home, I want you first, Lord. आमेन. In my life, I want you first. In my Amen. office, I want you first. Yes. In my church, I want you first. Amen. Then everyone else. Praise God. Hallelujah. God loves you. Let's all stand. We'll pray. Thank you, Jesus.